आता दोन्ही मुद्द्यांवर नम्रता मी बोलतो. पहिला मुद्दा आहे हा अनौपचारिक कार्यक्रम होता असा. मी काँग्रेसमध्ये जवळजवळ 30 वर्ष होतो. त्याच्यामुळे राहुल गांधींच्या घरी काय चालतं, 10 जनपथला काय चालतं, कसं चालतं, कोणाला कुठे बसवायचं, कोणाची स्थिती काय करायची, कोणाला कुठच्या कोपऱ्यात बसवायचं, पुढे बसवायचं, हे ठरलेलं असतं. हे कितीही तुम्हाला अनौपचारिक वाटत असलं तरी सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात. कॅमेरे अँगल ठरलेले असतात. कोण कोणाच्या बाजूला उभं राहायचं हे ठरलेलं असतं. त्याच्यामुळे हे सगळं ठरवून केलेलं असतं. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे की प्रेक्षकांसाठी मला सांगायचं आहे की अनौपचारिक वगैरे इतक्या मोठ्या घरामध्ये, गांधी घराण्यामध्ये काही नसतं. हे सगळं अगदी ठरवून व्यवस्थित केलेलं असतं. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, आता कसं आहे की ती हिंदीतली म्हण आहे, गिर गए फिर भी टांग ऊपर. आता एवढा तमाशा झालेला आहे, एवढी इज्जत गेलेली आहे, एवढी आपली बेइज्जत झालेली आहे. आपल्या अंगावर जे वाघाचं कातडं, ते शिंदे साहेब बरोबर बोलतात की वाघाचं कातडं पांघरून कोण वाघ होत नाही. तर ते कातडं जो होतं त्याचा जो कलर होता तो काल राहुल गांधींनी तो कलर पूर्ण धुवून टाकला आणि ते कळलं की तो वाघच नाहीये. आणि हेच आम्ही सांगत होतो, कारण वाघ असता तर अशा पद्धतीचा अपमान सहन केलाच नसता, तिथून उठून निघून गेला असता. हा मुद्दा तुमच्या राजू वाघमारेजी लक्षात आला. पण तुमचा एक खूप मोठा मुद्दा जो तुम्ही मांडलाय, तुम्ही एक सुरुवातीला असं सुचवून पाहिलं की काँग्रेसची जी पद्धत आहे ते इंटेन्शनली करतात सगळ्या गोष्टी. तुम्हाला असं का वाटतं? तुम्ही म्हणताय जर उद्धव ठाकरेंसोबत हे इंटेन्शनली झालं असेल तर असं का झालं असेल इंटेन्शनली? मी सांगतो ना, कारण बघा काँग्रेसची जी पद्धत काँग्रेस करते असं नाही. मी महाराष्ट्राच्या कोर कमिटीत होतो. मी 15 वर्ष जनरल सेक्रेटरी होतो महाराष्ट्राचा. मी एससीचा अध्यक्ष होतो. मी दिल्लीच्या राजकारणामध्ये एससीचा अध्यक्ष असल्यापासून वावरतोय. राहुल गांधीच्या आतल्या कोंडाळ्यामध्ये आम्ही होतो. आम्हाला माहिती आहे ना काय कसं वागलं जातं 10 जनपथला. कारण काय त्याचं? कारण काय अशी वागणूक मिळाली असावी? त्याचं कारण काय? एक तर सुरुवातीला तुमच्या पात्रतेप्रमाणे तुम्हाला तुमची बसण्याची व्यवस्था केली जाते. तुमची पात्रता तुम्ही जर जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलात तर ते वर्तनामधून दाखवलं जातं की तुमची पात्रता काय आहे, तुम्ही कसे वागता, तुमची पोझिशन आत्ताची काय आहे महाराष्ट्राची. याच्या अगोदर इंडिया आघाडीची जी बैठक झाली मुंबईमध्ये, त्या बैठकीत त्यावेळी मी काँग्रेसमध्ये होतो, मी त्या कमिटीत होतो. त्यावेळी उद्धव साहेबांची पोझिशन तुम्ही त्यावेळेचे फोटोग्राफ बघा आणि आताचे फोटोग्राफ बघा. आताची त्यांची पोझिशन काय आहे ती त्यांनी दाखवून दिली काँग्रेसनी की इकडे जे तुमचं चाललेलं आहे, MNS बरोबर चाललंय, तुमचे आताचे कार्यकर्ते आहेत का, पक्षाची स्थिती काय आहे, त्या स्थितीप्रमाणे तुम्हाला तुमची पात्रता काँग्रेसने दाखवून दिली. हे एक प्युअर 100% हे सत्य आहे. ठीक आहे, समजलं की नाही? ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं सुचवू पाहता की काँग्रेसच्या नजरेमध्ये उद्धव ठाकरे यांची पॉलिटिकल व्हॅल्यू डिग्रेड झालेली आहे असं सुचवू पाहताय तुम्ही? पूर्ण पूर्ण ठीक आहे, आपण काँग्रेसला विचारूया. काँग्रेसला विचारूया. काकासाहेब कुलकर्णी